नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र अक्षय सागर होय। आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज केशर आंबा बाग आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्याची कशी लागवड केली पाहिजे, त्याचं स्पेसिंग कसं पाहिजे आणि फ्युचर काय आहे बागेचं, किंवा आंब्यांचा पुढं मार्केट कसं आहे याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत। तर माझं पहिलं इंट्रोडक्शन देतो की मी अक्षय सागर, माझं शिक्षण हे बॅचलर डिग्री ॲग्रिकल्चरमध्ये झाली आहे, तसंच मास्टर्स ही ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे। तसंच गेली 10 वर्ष मी फळबाग लागवड आणि ह्याच्यामध्ये काम करतोय, ज्यामध्ये डाळिंब असेल, आंबा असेल, पेरू असेल, त्याच्यानंतर केळी असेल, अशा बागांमध्ये मी काम करतोय। मी साधारण 5 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केलेला आहे, त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद या एरियामध्ये ॲग्रिकल्चर कंपनीमध्येच मी वर्किंग केलेलं आहे आणि त्यामधून मला बऱ्याच शेतकऱ्यांना भेटण्याचा योग आला आणि त्यामधून मला चांगला अनुभव येत गेला। तर त्या अनुभवाच्या जोरावर मी आटपाडी येथे आता माझं 5 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय। तर आपण आता केशर बागेबद्दल माहिती घेणार आहोत। तर केशर आंबा म्हणजे केशर आंब्याची सुरुवात कधी झाली लागवडीची आणि त्याचं मूळ काय? तर केशर आंबा हा गुजरातमध्ये ह्याचं उगमस्थान आहे आणि गव्हर्नमेंटनी जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी फळबाग लागवड प्रोत्साहन द्यायला चालू केलं शेतकऱ्यांना, त्यावेळेस ही व्हरायटी गुजरातमधून महाराष्ट्र किंवा बाकीच्या भागामध्ये भारताच्या पसरलेली आहे। तर ह्यामध्ये 2 प्रामुख्यानं व्हरायटी आहेत, गीर केशर आणि कच्ची केशर। म्हणजे कच्छ भागात येणारा कच्ची केशर आणि गीर गुजरातमधला जो एरिया आहे त्या भागामध्ये येणारा गीर केशर। हा गीर केशर हा आतून कसा ओळखायचा, तर केशर गीर आहे की कच्चे आहे कसं ओळखायचं? तर गीर केशर हा साधारण तांबूस पिवळ्या रंगाचा आतून असतो फोडल्यानंतर आणि जरा खायला आंबट लागतो, आणि कच्ची केशर आहे तो पूर्णपणे केशरी कलरचा आतून असतो आणि खायला गोड आणि त्याचा वास एकदम सुवासिक वास असतो। त्यामुळे कच्ची केशर हा आता शेतकऱ्यांमध्ये तसंच घेणाऱ्या ग्राहकामध्ये फेमस झाला आहे। तर हा लागवड कोणत्या कोणत्या एरियात केला जातो? तर कोकण भाग, महाराष्ट्राचा जो कोकण भाग आहे तो सोडून हा पूर्ण रेस्ट महाराष्ट्रामध्ये ह्याची केशरची आपण लागवड करू शकतो। ह्याच्यासाठी जे तापमान आहे किंवा हवामान आहे ते कोरडं पाहिजे, कोरडं आणि उष्ण हवामान ह्याच्यासाठी चांगलं आहे, ज्यामध्ये साधारण 25 ते 40 डिग्रीपर्यंत याला तापमान कोरडं हे सूट होतं पूर्णपणे। तर आपण आटपाडीमधील एक आंब्याच्या प्लॉटमध्ये आहे जो 5.5 एकराचा टोटल प्लॉट आहे। ह्याच्यामध्ये साधारण 2700 झाडं बसलेली आहेत आणि ह्याचं स्पेसिंग जर बघितलं तर ह्याचं जे स्पेसिंग आहे ते 14 फूट जे आहे 2 ओळीतलं अंतर आहे आणि 6 फूट 2 आंब्यातलं अंतर आहे। तर ही सघन पद्धत लागवड आहे, ज्यामध्ये कमी क्षेत्रामध्ये आपण जास्त आंब्याचे झाडं बसवून किंवा रोपं बसवून चांगलं आपण उत्पन्न घेतो। तर ही लागवड अशी का करावी आणि ह्याची जमीन कसली पाहिजे ह्या गोष्टी आपण जाणून घेऊयात। ह्यामध्ये जमीन ही तुमची मुरमाड किंवा कमी जास्त काळवट नको आहे किंवा खोल काळवट जी जमीन आहे ती आंब्यासाठी जरा लवकर त्याचा ताण बसत नाही, त्यामुळे मोहर निघायला वेळ जातो आणि पुढे येणारं उत्पन्न कमी होतं। त्यामुळे ह्याला निचरा होणारी, पूर्णपणे जो निचरा होणारी जमीन आहे म्हणजे मीडियम साईजची। आता ही बघू शकता की ही पूर्णपणे माळवट म्हणजे माळ रानावर उभा केलेली बाग आहे। पूर्णपणे ह्याच्यातून पाण्याचा निचरा होतोय व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीनं रोपाची डेव्हलपमेंट होते, व्यवस्थित ताण बसतोय आणि त्यामुळे लवकर मोहर निघून आंबा लवकर तयार होतोय। हा ह्या जमिनीचा फायदा आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की जमीन कसली पाहिजे, निचरा होणारी पाहिजे, लागवड कशी करावी, स्पेसिंग किती पाहिजे। तर स्पेसिंग ही आता नवीन इस्रायल पद्धत किंवा जर्मन जी पद्धत आहे त्यानुसार ही बाग लागवड केलेली आहे, पण ही पूर्णपणे माळ रानावर असल्यामुळे काही ठिकाणी रोपं ही गेलेली आहेत, परत त्यानंतर नवीन लावलेली आहेत। तर अशा पद्धतीनं ही पूर्ण माळ रानावर असल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे। कधी उन्हाळ्यामध्ये डीपी जळाला त्यावेळेस पाणी कमी पडतं आणि त्यामुळे काही रोपांची मर झालेली आहे। तर 2700 रोपामधील साधारण 250 ते 300 रोपांची मर झालेली ती नंतर लावलेली आहेत। तर ह्या बागेचं जे वय आहे ते एकूण 3 वर्षाची बाग आहे आणि हा पहिलाच बहार आपण घेतलेला आहे। अशा पद्धतीने ह्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे। आता बेसिक गोष्टी ज्या आहेत केशर लागवड करताना,
त्या शेतकरी बांधवांनी काय बघितल्या पाहिजेत किंवा केशर लागवड करायचे आणि ते कशा पद्धतीनं आपण त्याच्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी सांगतो तुम्हाला. तर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे तुमची जमीन तुम्ही निचरा होणारी बघायची आहे, पूर्ण खोल काळवट नको आहे, ज्या ठिकाणी पाणी साठते अशी नको आहे. आणि दुसरी गोष्ट त्या जमिनीचा जो सामू आहे तो 6.5 ते 8.5 पर्यंत चालतो, म्हणजे 6 ते 8 साधारण एवढा pH पाहिजे. अशा जमिनीमध्ये चांगलं आंब्याचं उत्पन्न आपण घेऊ शकतो. चुनखडयुक्त जमीन पूर्णपणे टाळायची आहे, म्हणजे त्यामध्ये आंबा हा येत नाही किंवा आपला जो लागवडीचा खर्च आहे तो वेस्ट जातो. म्हणजे रोपं पहिले 4-5 महिने चांगले दिसतील, परत त्याच्यातून काही आउटपुट होणार नाही आणि बाग वाढणार नाही. तर ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आंबा लागवड करताना आपण चांगल्या नर्सरीची निवड केली पाहिजे, जी शासन मान्य असावी. नसेल तर तुम्ही विद्यापीठातून डायरेक्ट दापोली विद्यापीठ आहे किंवा आपली बाकीची विद्यापीठ आहेत तिथंही नर्सरीचं कलम केशर आंब्याचं कलम मिळतं किंवा रोपं मिळतात, तिथून आपण बुक करून ती घेतली पाहिजेत. जेणेकरून त्यामध्ये गुच्छारोग असेल किंवा डिंक्याचा प्रादुर्भाव असेल, ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करून चांगलं रोगमुक्त रोप आपल्याला लावता येईल. जेणेकरून आपल्याला लागवडीनंतर होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या कमीत कमी जाणवतील आणि आपलं जो आंब्याचा बहार आहे किंवा आंब्याची बाग आहे ती व्यवस्थितपणे डेव्हलप होईल. तर अशा पद्धतीनं रोप हे तुम्ही चॉईस करायचं आहे. रोप चॉईस करताना साधारण त्या रोपाचं वय किती पाहिजे, तर रोपाचं वय हे साधारण 1 ते 1.5 वर्षाचं रोप ज्यावेळेस तुम्ही मोठ्या स्केलवर लागवड करणार आहे, म्हणजे 1 एकरापासून 10 एकरापर्यंत 20 एकरापर्यंत, त्यावेळेस तुम्ही रोपांचं वय हे साधारण 1 वर्ष ते 1.5 वर्षाचं रोप घेतलं पाहिजे. ह्याचं कारण असं आहे की मोठं रोप घेतलं 5 वर्ष 4 वर्षाचं असेल नर्सरीमध्ये वाढलेलं, ते एका सिंगल बॅगेमध्ये वाढलेलं असते, त्याची मुळी जास्त चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली नसते किंवा तिथल्या तिथंच मुळी ब्लॉक झाल्यामुळे ती वाढत नाही व्यवस्थित. आणि त्या मोठ्या स्केलवर त्या आंब्याची रोपंही महाग भेटतात, म्हणजे जवळपास ते 500, 700, 1000 रुपयेपर्यंत एक रोप जातं. आणि ज्यावेळेस सघन पद्धतीत तुम्ही लागवड करताय त्यावेळेस एकरी तुम्हाला 600 ते 800 रोपं लागतात आणि मग रोपांचं कॉस्टिंग वाढत जातं. तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात लागवड करताय त्यावेळेस तुम्ही 1 ते 1.5 वर्षाचं रोप हे तुम्ही घेतलं पाहिजे. आणि नर्सरी चांगल्या पद्धतीनं वेल डेव्हलप असलेले त्याचे मातृवृक्ष जे आहेत ते चांगले असावेत, अशा ठिकाणून तुम्ही त्या रोपांची खरेदी केली पाहिजे. तिसरी जी गोष्ट आहे ती आता तुम्ही पाट पाणी का ड्रिपर सिस्टीम करायची. तर आंब्यामध्ये ड्रिपर सिस्टीम केलेली कधीही चांगली, कारण आंब्याला जास्त पाण्याची गरज नसते. काही ठिकाणी ड्रिपर सिस्टीमची सोय नसल्यास पाट पाण्यावरही आंबा येतो. असं काय नाही की ड्रिपरच पाहिजे, पण ड्रिपरमुळे पाण्याची बचत होते, वेळेची बचत होते आणि मॅन पॉवर जास्त लागत नाही. तर हा एक त्याचा ही आहे. लागवड करताना काय केलं पाहिजे, आता खोल खड्डा घेणं किंवा दुसरी जी पद्धत आहे ती चार पाडणे. कारण आपण ज्यावेळेस मुरमाड जमिनीवर आंबा लावतो त्यावेळेस चार पाडून भुसभुशीत करणं रान आणि त्याच्यामध्ये काय तुमच्याकडे वेस्टेज जे पालापाचोळा असेल ते भरून त्याच्यावर माती भरून लावल्यास आंब्याची मुळी ही चांगली खोल वाढत होते. आणि जर भविष्यात एखादं वादळ मोठं आलं किंवा काय प्रॉब्लेम आले नैसर्गिक तर ते झाड कोलमडत नाही जेव्हा फळावर असते तेव्हा. कारण बऱ्यापैकी फेब्रुवारी मार्च ही महिने वादळाचे असतात, त्यावेळेस हे झाड जर आपण ओपन माळावर लावत असेल आणि तो वाऱ्याचा झोत जास्त येत असेल तर ते कोलमडणार नाहीत, त्याची मुळ्यांची धरायची क्षमता खाली जमिनीत चांगली खोल जातील आणि घट्ट धरतील. तर अशा पद्धतीने ही लागवड केली पाहिजे. तिसरी जो गोष्ट आहे ती आहे आंब्याचा भार कधी पकडावा. तर आंबा लागवडीपासून साधारण 3 वर्षांनी पहिला भार पकडावा. साधारण आपण 3 वर्षानंतर भार घेतो त्यावेळेस आपण हा जो आंबा लागवड करतो सघन पद्धतीमध्ये, हा आंबा आपण मेनली उत्पन्नाच्या पर्पजाने केलेला असतोय किंवा आपण त्यातून आउटपुट काही तर आलं पाहिजे किंवा चांगलं उत्पन्न निघालं पाहिजे ह्या हिशोबानं एक वेळ एकसारखा सगळीकडे मोहर येण्यासाठी आपण त्याला जे प्रॅक्लोब्युट्राझोल आहे 23.5% SC फॉर्म्युलेशनमधलं, जे बाजारामध्ये कल्टर या नावाने उपलब्ध आहे किंवा अनेक कंपन्यांचं वेगवेगळ्या नावाने येतं, त्याची आपण प्रॅक्टिस जून-जुलैमध्ये केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला जो पहिली थंडी पडेल तेव्हापासून मोहर निघायला चालू होईल आणि एकसारखा मोहर. आता ह्या बागेमध्ये तो आपण प्रयोग केलेला आहे तर त्याच्यानुसार एकसारखा मोहर जो आलेला आहे तो दिसतोय. तर ह्याच्या पद्धतीने आपण जर प्रॅक्टिसेस व्यवस्थित केल्या तर आपल्याला 3ऱ्या वर्षी म्हणजे
झाड लावल्यापासून 3ऱ्या वर्षी आपण एका झाडापासून प्रति 5 ते 10 किलोपर्यंत आपण त्याचे आउटपुट घेऊ शकतो किंवा माल घेऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की चांगलं उत्पन्न हे 5व्या वर्षानंतर आपल्याला केशर बागेतनं मिळायला चालू होतं, जे की 20 किलो ते 25 किलोपर्यंत एक झाड उत्पन्न देऊ शकतं. आणि एकरी एका प्लॉटमधून आपण 8 ते 10 लाख रुपये इझी मिळवू शकतो. जो आत्तापर्यंत 5 वर्षातला सरासरी जो रेट आहे झाडाचा आपल्या ह्याचा आंब्याचा, तो साधारण 80 रुपये पर किलो हा सरासरी रेट आलेला आहे. जर एक्सपोर्ट होत असेल, व्यवस्थित केला आणि एक्सपोर्ट जर झाला तर तो प्रति किलो 180 रुपये किलो जातो. पण तो अर्ली आला पाहिजे, मार्च ते एप्रिलमध्ये. तर त्या पद्धतीने आपण जर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं आंब्याचं, तर आपण तो 180 रुपयेपर्यंत ही कच्च्या मालाचा आपण रेट घेऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण केशर बागेची नियोजन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्या वर्षभर फवारणी शेड्यूल कसे आहेत किंवा रेस्ट पिरियडमध्ये काय केलं पाहिजे, आंब्याला पाणी किती दिलं पाहिजे, ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. वर्षातून 2 वेळा आपण गेरू पेस्ट त्याच्या खोडावर केली पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला खोडकिडा असेल, डिंक्याचा प्रादुर्भाव असेल, खोडावर होणारा डिंक्याचा प्रादुर्भाव हा पूर्णपणे रोखता येतो. आणि स्प्रेइंग म्हटलं तर प्रत्येक अमावस्या पौर्णिमा म्हणजे ढोबळमानाने अमावस्या आणि पौर्णिमेला जर प्रत्येक महिन्याच्या रेस्ट पिरियडमध्ये आपण स्प्रे घेत गेलो कीटकनाशक, बुरशीनाशक याचे, तर त्याच्यावर जो गुच्छारोग येणार आहे किंवा जो डिंक्या येणार आहे त्याचा आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. अशा पद्धतीने आपण वर्षभर त्याचे स्प्रेइंग घेतले पाहिजेत. खालून खताचे डोस म्हटला तर खतामध्ये आपण साधारण जास्तीत जास्त प्रमाणात शेणखताचा वापर केला पाहिजे. म्हणजे आंब्यामध्ये शेणखत किंवा आपली जैविक खतं जे आहेत ते 70% त्याचा वापर केला पाहिजे आणि 30% आपलं रासायनिक खतांचा उपयोग केला पाहिजे. त्यामध्ये प्रति झाड एक पाटी साधारण 4 ते 5 किलोपर्यंत वाळलेलं चांगलं शेणखत असेल ते पहिल्या 5 वर्षापर्यंतच्या झाडाला आपण दिलं पाहिजे. आणि 5 वर्षानंतरच्या पुढच्या झाडांना प्रति झाड 10 किलो शेणखत हे वर्षातून एकदा आपण दिलं पाहिजे, जे की भार धरायच्या आधी जून जुलैमध्ये देणं गरजेचं असते. तिथून पुढे झाड स्वतःमध्ये स्टोरेज करत राहतं आणि पहिल्या थंडीमध्ये ते फ्लावरिंग म्हणजे मोहर टाकायला बाहेर चालू करतं. शेणखताबरोबर आपण बागेमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स जे रासायनिकमध्ये येतात ती दिली पाहिजेत. त्याच्याबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट सारख्या ग्रेड त्याच्याबरोबर वापरल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं खताचं नियोजन आहे. आणि फवारणीमध्ये जेव्हा आपण बहार धरतो म्हणजे मोहर येतो, मोहर आल्यानंतर साधारण 4 ते 5 फवारण्या ह्या गरजेच्या आहेत, ज्यामध्ये रस शोषक कीटक असतील, त्याच्यावर येणारी भुरी असेल, मोहरावर येणारी भुरी आणि करपा. ह्या बाजारामध्ये बरेच औषधं उपलब्ध आहेत. तिथल्या ॲडवायझरनुसार त्याच्यानुसार तुम्ही ते प्रमाण घेऊन प्रत्येक मोहर आल्यानंतर प्रत्येक 10व्या 15व्या दिवशी लक्षणानुसार म्हणजे मोहरावर दिसणाऱ्या लक्षणानुसार त्याची फवारणी केली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो, जो आपण एक्सपोर्ट जर आंबा करणार असेल तर त्याला बॅगिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून डंक माशीचा त्याच्यावर प्रादुर्भाव होऊ नये. आणि डंक माशीचा जर प्रादुर्भाव झाला तर तो एक्सपोर्टमध्ये जात नाही, तो रिजेक्ट होतो आणि डोमेस्टिक मार्केटला त्याला रेट कमी राहतो. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, उपाययोजना काय केलं पाहिजे, तर डंक माशीचे ट्रॅप प्लॉटमध्ये आपण लावले पाहिजेत. म्हणजे 60-70 रुपयेपर्यंत मेजरली मार्केटमध्ये मिळतात. ते एकरी साधारण 10 ते 15 ट्रॅप, ग्लास ट्रॅप आपण डंक माशीचे लावायला पाहिजेत. आणि त्याच्यावर फोम बॅगिंग लावून ते व्यवस्थित मेंटेन करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण जो हार्वेस्टिंग करणार आहे केशर, तो अशा पद्धतीनं आपण तयार करू शकतो. जर त्याची कल्चर प्रॅक्टिस व्यवस्थित झाली असेल तो मार्च एप्रिलमध्ये हार्वेस्टिंगला येऊन त्याचं साधारण जे रेट आहेत ते 120 पासून 180 रुपयेपर्यंत पर किलो हे मिळू शकतात. आणि चांगल्या पद्धतीनं शेतकरी बांधवांना ह्याचं उत्पन्न होऊ शकतं. तर केशर लागवडीच्या संधी आता मार्केटमध्ये का केशर लागवड करावी किंवा त्याला फ्युचर काय आहे आंब्याला, तर साधारण ढोबळमानाने महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग सोडला तर बाकीच्या सर्व जिल्ह्यात आपल्याला केशर लागवड करता येते. आणि प्रत्येक जिल्ह्यात आता साधारण 1000 ते 1200 एकरापर्यंत हे क्षेत्र आहे. तर पूर्ण भारतामध्ये बघितलं तर आता केशर ही व्हरायटी पॉप्युलर व्हायला लागली. याचं कारण असं आहे की हा आंबा विक्रीसाठी स्वस्त जातो, म्हणजे 300-350 रुपयेपर्यंत किलो जातो, जे की हापूसची किंमत बाजारामध्ये 600 ते 700 रुपये पर किलो किंवा पर डझन जाते. त्यामुळे जो एक मिडल क्लास ग्राहक वर्ग आहे तो ह्या आंब्याकडे चांगला वळायला लागला आहे.
आणि ह्याच्यामुळे ह्याची मागणी चांगली मार्केटमध्ये असल्यामुळे ह्याची लागवड जेवढी जास्त होईल तेवढा मार्केटवर काही परिणाम न होता उलट मार्केटमध्ये सगळीकडे आंबा उपलब्ध व्हायला एक चांगली संधी आहे. तर शेतकऱ्यांसाठी नवीन फळबाग किंवा फ्युचरमधलं क्रॉप म्हणून केशर आंब्याकडे बघणं किंवा त्या दृष्टिकोनानं आपण बागेची लागवड करणं हे चांगल्या रीतीने त्यांची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चांगल्या रीतीने त्यात कव्हर करू शकतात आणि 25 ते 30 वर्षे चांगल्या उत्तम रीतीने ते उत्पादन घेऊ शकतात ह्या बागेमधून, जी सघन पद्धत लागवड करतोय आपण त्यामध्ये. तर अशा पद्धतीनं पूर्ण म्हणजे लागवडीचा जो पहिल्या 3 वर्षाचा खर्च आहे, जो लागवडीपासून पहिले 3 वर्ष आपण मेंटेनन्स घेतोय, तो साधारणपणे एका एकरामध्ये 1 ते 1.25 लाख रुपये हा खर्च जातो तुमचा टोटल. जर जमीन चांगली असेल, त्याला डेव्हलपमेंट काही करायची नसेल तर. जर जमीन तुमची मुरमाड वगैरे असेल तर त्याचा डेव्हलपमेंट खर्च हा वेगळा राहतो. तर साधारण 1 ते 1.25 लाख रुपये तुम्ही ज्यावेळेस खर्च करता त्यावेळेस 3ऱ्या वर्षात तुम्हाला साधारण एका एकरामधून 3ऱ्या आणि 4थ्या वर्षी तुम्हाला 5 ते 6 टन ह्या पटीमध्ये उत्पन्न मिळू शकतं आणि त्यामधून तुमचा जो लागवडीचा खर्च आहे तो पूर्णपणे रिकवर करू शकता. आणि त्याच्यानंतर जे 5व्या 6व्या वर्षापासून जे तुम्हाला उत्पादन येणार आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे 10 ते 12 लाखापर्यंत मिळू शकतं आणि एकरी तुम्ही 8 ते 10 टन 12 टनापर्यंत आपण टनेज घेऊ शकता. तर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर हा जो केशर आंबा लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारं पीक आहे किंवा फळबाग आहे. आणि ह्याला आता गव्हर्नमेंटच्या बऱ्याच प्रोत्साहन योजना आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पांडुरंग फुंडकर योजना आहे, जे तुम्ही त्यामध्ये अप्लाय करून त्याचे आपण अनुदान घेऊ शकता. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही काही योजना आहेत, त्याही तुम्ही जवळच्या कृषी सहाय्यक असतील त्यांना विचारून त्याही योजना तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही लागवड करू शकताय ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं आपण हे केशर बाग लागवड करून ह्याच्यामधून चांगला नफा घेऊ शकतो आणि एक चांगली सॅटिस्फॅक्टरी शेती आपण तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये म्हणजे पिकवताना त्याच्यामध्ये एकदम आपल्याला एक नवीन कल्पना, नवीन ऊर्जा मिळणार आहे. आणि बघितल्यानंतर बाग तुम्हाला दिसते की डोळ्यांना पूर्णपणे आपलं डोळ्याचं म्हणजे पारणं फेडतो त्या टाईपमध्ये हे नजारा आहे. तर अशा पद्धतीने ह्यात आपण आनंदही मिळवू शकतो आणि पैसेही मिळवू शकतो. तर केशर आंब्याची जी शेती आहे ती अशा रीतीने फायदेशीर आहे आणि ह्या ज्या बाबी आहेत आपण आत्तापर्यंत बघितल्या त्या लागवड करताना महत्त्वाच्या आहेत. तर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनी जर केशर लागवड केली तर ते त्यांच्या फायदेशीर ठरेल. धन्यवाद.